हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर सगळ्यांनी मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, तर छान अशी देवपूजा करून घ्यायची होती आणि माझं देवघरवरती असल्यामुळे मला सगळे देव एका ताटात काढून घ्यावे लागतात आणि खाली आणि छान मंदिर असं क्लीन करून घेतलं. देव स्वच्छ एका ताटात काढून घेतले आणि स्वच्छ केले. छान पितांबरीने उजळून घेतले आणि त्यानंतर छान अशी पूजा केली. नंतर देव परत देवघरात ठेवून दिले आणि मग छान हळदीचं लेपन करून घेतलं. हळदीच्या लेपनामध्ये गुलाब पाणी, थोडंसं गोमूत्र आणि आपल्याला साधं पाणी मिक्स केलं आणि त्याचं छान लेपन करून घेतलं. एकदा करून बघा दरवाजाला, खूप छान असं वाटतं. खूप पॉझिटिव्हिटी घरात येते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना खूप छान वाटतं, घरात प्रसन्न राहतं घरातलं वातावरण. आणि त्यानंतर मी छान नाही म्हणणार, पण ठीक आहे, मीडियम अशी रांगोळी काढली आणि उंबरठ्याचं पूजन करून घेतलं, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर धूपदीप ओवाळले देवांना, छान असं पूजा वगैरे कंप्लीट केली आणि नंतर मी माझं आवरून क्लिनिकला गेले. तर दुपारी परत घरी आल्याच्यानंतर थोडी भूक लागली होती, म्हणून मी इकडे भगरीचे घावन केले होते आणि आत्ता परवा दिवशी जे चकल्या बनवल्या होत्या ना, तर त्या छान तळून घेतल्या. त्यानंतर परत जॉबला गेले आणि जॉबवरून आज लवकरच आले होते, कारण आज दादा वहिनी आले होते. तर दादा उद्या जाणार होता ड्युटीला, तर म्हणून मग म्हटलं चला थोडंसं फिरून येऊयात. गुरुवार पण होता, त्यानिमित्ताने मठात पण जायचंच होतं मला. तर मठात गेले, छान असं स्वामींचं दर्शन झालं. गुरुवारच्या दिवशी स्वामींचं दर्शन झाल्यावर खूप छान वाटतं. आणि श्वेता, स्नेहल वहिनी, आम्ही सगळेच होतो. विकी नव्हता, राधी भाऊजी होते आणि हा वेदा असं इकडे बसला होता. तर इतकं छान वाटत होतं. तर आजच्या पुरतं एवढं. श्री स्वामी समर्थ.